व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या मुलीची एवढी भयंकर अवस्था केली होती की तिच्या शरीरावरती असा कोणताच भाग उरला नव्हता जिथे चाकूने वार झाला नसेल. तब्बल तिच्या शरीरावरती 40 ते 50 वार झाले होते. हिमांशी जी अशी मुलगी होती, आपलं आयुष्य मनमोकळ्याप्रमाणे जगत होती. जीवनामधील प्रत्येक क्षण तिला जगासोबत शेअर करायला खूप आवडत होतं. छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद शोधणं, प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय करणं. पण कदाचित कोणीही विचार केला नसेल, तिच्या हसऱ्या आयुष्याचा शेवट एक दिवस इतका भयानक होईल. दिवस होता 2 मार्च 2026. त्या दिवशी हिमांशीचा भाऊ सुट्टी घेऊन घरी आला होता, जेणेकरून आईसोबत होळी साजरी केली जाईल. आई आणि या 2 बहीण भावाची होळी एकदम आनंदामध्ये साजरी झाली. हिमांशीचा भाऊ त्या दिवशी घरी नव्हता. घरामध्ये हिमांशी आणि तिची आई एकटीच होती. त्या दिवशी हिमांशीच्या घरामधून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून आजूबाजूला आणि शेजारी राहणाऱ्या महिला धावत आल्या. त्यांनी घरामध्ये जसं एंट्री केली, समोरचं दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला. कारण की हीच हिमांशी रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळली होती. तिच्यावरती चाकूने 50 ते 40 वार झालेले होते. तसेच तिच्या काही अंतरावरती हिमांशीची आई तिच्यावरती देखील चाकूने वार झालेले होते. घरामधील हे भयंकर दृश्य पाहता शेजारच्या महिलांनी कसंबसं स्वतःला सावरलं, पोलिसांना फोन केले. तोपर्यंत शेजारच्या लोकांनी हिमांशी आणि तिची आई निलिमा या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये रवाना केलं होतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी हिमांशीला मृत घोषित केलं. आईवरतीही चाकूने वार झालेले होते. आईवरती तात्काळ उपचार चालू झाले. पण यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे मुलीला पाहायला देखील मिळालं नाही. पण यापेक्षाही सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या वेळेस हिमांशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, तेव्हा पोलीस काय, डॉक्टरही हादरले. तिच्या शरीरावरती एकूण 50 वार झाले होते. तिच्या मानेवरतीच 6 खोल जखमा होत्या. पोटावरती, पाठीवरती, मांडीवरती, प्रत्येक भागावरती तिच्या शरीरावरती चाकूंचे निशाण होते. जणू ती मुलगी हिमांशी नाही, दुसरं कोणीतरीच आहे. हिमांशीला ज्या पद्धतीने मारलं, तो एक साधा खून वाटत नव्हता, तो अनियंत्रित रागाचा स्फोट वाटत होता. आता प्रश्न इथे येतो, हे कोणी आणि का केलं? आनंदामध्ये असणारी फॅमिली काही क्षणामध्येच उद्ध्वस्त झाली. हे समजून घ्यायला आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल. निलिमा सुमारे 30 वर्षापूर्वी त्यांचं रणजित सिंह यांच्याबरोबर लग्न झालं होतं. लग्नानंतर निलिमा आणि त्यांचे पती मुरादाबादमध्ये राहण्यासाठी आले. 2000 साली निलिमा यांनी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला, मुलगी हिमांशी आणि मुलगा हार्दिक. सुमारे 10 वर्षापूर्वी निलिमा आणि त्यांच्या पतीमध्ये वाद वाढले आणि त्यानंतर निलिमा यांनी आपल्या 2 मुलांना घेऊन वेगळं राहण्याला पसंती दिली. स्वतः निलिमा इन्शुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट ब्रँच हेड म्हणून काम करत होत्या. त्यामुळे त्यांनी हिमांशी आणि मुलगा हार्दिक यांच्या शिक्षणामध्ये कधीही काही कमी पडून दिलं नाही. त्यांच्या शेजारी आणि ओळखीचे लोक सांगतात, निलिमा यांनी आपल्या मुलासाठी खूप संघर्ष केलाय. आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी मुलांसमोर कधीही टेन्शन दाखवलं नाही. नेहमी आनंदात राहिल्या आणि मुलांनाही आनंदात ठेवलं. हार्दिक आणि हिमांशी हे लहानपणापासून खूप शांत, लोकांबरोबर सहजपणे मिसळून जायचे. पण दोघा बहीण भावामध्ये मजबूत बॉन्ड होता. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट एकमेकांना शेअर करायचे. हार्दिकचं शिक्षण झालं, तो एका BPO कंपनीमध्ये कामाला लागला. तर हिमांशी MBA करत होती. त्याचबरोबर तिला जॉब करायलाही आवडायचं, त्यामुळे ती पार्ट टाईम म्हणून जॉबही करत होती. हार्दिकला गुरुग्राममध्ये जॉब मिळाला होता, तर हिमांशीला मुरादाबादमध्ये जॉब मिळाला होता. पण हिमांशीला शिक्षणाबरोबर जॉबबरोबर दुसरीही आवड होती, ती म्हणजे ट्रॅव्हल करणं, नवीन गोष्टी पाहणं, नवीन ठिकाणावरती जाणं. ती स्वतःची व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील शेअर करायची. तिचा जॉब, लाईफस्टाईल, भाऊ बहिणीचं प्रेम, आईचं प्रेम, प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावरती शेअर करायची. हार्दिकला पण बहीण हिमांशीच्या गोष्टी आवडत होत्या. ज्या पद्धतीने ती सोशल मीडियावरती आपलं डेली रूटीन शेअर करायची, त्याच पद्धतीने हार्दिकने देखील यूट्यूब चॅनल उघडला आणि त्या माध्यमातून तो ब्लॉग बनवायला लागला. कधीकधी हार्दिक तर ऑफिसमध्ये देखील ब्लॉग बनवायचा, पण या गोष्टीवर ऑफिसमधील लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं. हार्दिक हा जॉबमुळे
मुरादाबादपासून गुरुग्राममध्ये राहत होता आणि गुरुग्राम हे सिटी महागडं आहे. तिथे राहणं म्हणजे खर्च जास्त. हार्दिकने कार देखील घेतली होती. त्याचा EMI, त्याचं राहणं, घर भाडं, खर्च, ते सर्व काही त्याला एकट्यालाच ॲडजस्ट करायचं होतं. महिन्याच्या शेवटी हार्दिकच्या हातामध्ये एकही पैसा उरत नव्हता. जॉब करत असताना हार्दिकला कधीकधी वाटत होतं, आपण जो जॉब करतोय तो योग्य आहे का, याच्यामधून आपलं भविष्य पुढे घडणार आहे का. कारण की पगार येऊन देखील त्याच्या हातामध्ये काहीच पैसे शिल्लक राहत नव्हते. हार्दिकचा आर्थिक ताण त्याच्या मानसिकतेवरती परिणाम करू लागला. त्याच्या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमधून हार्दिक नेहमी आज ऑफिसमध्ये काय घडलं, कोण काय बोललं, कशा प्रकारे त्याला त्रास झाला, या गोष्टी नेहमी शेअर करत होत्या. कंसेंट्रिक्स इंडिया और उन्होंने तोहफे में मुझे लीगल नोटिस भेजा है आज. मुझे मेंटली हैरेस करते थे. पण हळूहळू त्याच्या वागण्यामध्ये देखील बदल होऊ लागला. कारण की ऑफिसमध्ये जाणं त्याला टॉर्चरसारखं वाटायला लागलं. कधी कधी त्याचं ऑफिसमधील लोकांबरोबर भांडण देखील व्हायचं. जो मुलगा दारू सिगरेटच्या विरोधामध्ये बोलत होता तोच आज त्याचं व्यसन करायला लागला होता. पण तो व्हिडिओमधून नेहमी सांगायचा, मी आज ही चुकी केली, मी दारू पिली, सिगरेट पिलं, ही माझी चुकी आहे, उद्यापासून मी पिणार नाही, मी माझ्या बहिणीला आईला कधीही दुखावणार नाही, मी त्यांच्यावरती खूप प्रेम करतो आणि त्यांना कधीही त्रास देणार नाही. गुरुग्राममध्ये राहून हार्दिक जॉब करत होता आणि सर्व काही असंच चालू होतं. पण त्याच दरम्यान हार्दिकच्या वागणुकीमुळे त्याला ऑफिसमधून काढून टाकण्यात आलं. हार्दिकचा जॉब केला त्यावेळेस त्याला मनामध्ये दुःखही होतं आणि आनंदही होता. आनंद या गोष्टीचा त्यांनी यूट्यूब चॅनल उघडला होता आणि त्याचे ब्लॉग व्हायरलही व्हायला लागले होते. गुरुग्राममध्ये एकटं राहून असंही त्याचं मन लागत नव्हतं. त्यामुळे जॉब गेल्यानंतर तो पुन्हा आईकडं मुरादाबाद इथे राहण्यासाठी गेला. हार्दिकची बहीण हिमांशी ही जॉब करून MBA करत होती. आई इन्शुरन्स कंपनीमध्ये होती. हार्दिक देखील आता यूट्यूबवरती ब्लॉग बनवत होता. त्याला कंटेंट क्रिएटरची आयडिया आली होती. कधी ब्लॉगमध्ये तो आपल्या बहिणीसोबत बोललेला दाखवायचा, कधी आईसोबत मस्करी केलेला दाखवायचा, तर कधी घरामध्ये आई बहीण यांच्याबरोबर झालेले आनंदाचे क्षण तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायचा. करके आया हूँ. मैं अकेला ऐसा नहीं हूँ. मेरी मम्मी है, ये ऑफिस से बंक करके आ गई है मुझसे मिलने के लिए. पण त्याच दरम्यान हार्दिकची इंस्टाग्रामवरून पुण्यामधील एका मुलीबरोबर चॅटिंग चालू झाली. दोघांची चॅटिंगमधून ओळख वाढली, व्हॉइस कॉलही चालू झाले. पण हार्दिकचं हे रिलेशन जास्त काळ टिकलं नाही. कारण की हार्दिकने त्या मुलीच्या घरी फोन करून हेच सांगितलं होतं, मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे आणि मला ती आवडते. पण यामध्ये विशेष काय होतं माहिती का, हार्दिकने त्या मुलीला कधी पाहिलंच नव्हतं. तो फक्त इंस्टाग्रामवरती व्हॉइस कॉल करायचा किंवा चॅटिंग करायचा. पुण्यातील त्या मुलीच्या आईवडिलांनी हार्दिकला समजवलं, आमच्या मुलीबरोबर बोलू नको आणि तुझं रिलेशन पुढे वाढू नको. तेव्हापासून हार्दिक आणखीन जास्त डिप्रेशनमध्ये जायला लागला. त्याने हा सर्व प्रकार आपल्या बहीण आणि आईला सांगितला. आई आणि बहिणीने हार्दिकला समजवलं, सध्या तू करिअरकडे फोकस दे, एकदा करिअर झालं की मुली तुझ्या पाठीमागं आपोआप पळतील. पण हार्दिकला आईचं आणि बहिणीचं बोलणं टोमणं वाटायला लागलं. हार्दिकला वाटत होतं, आपण जे काही बोलतो त्याला आई आणि बहीण काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. हार्दिक यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमधून हे देखील बोलायचा, मी जे करतोय ते योग्य करतोय की माहिती नाही. त्याच्या बोलण्यामध्ये एक चिडचिडपणा जाणवत होता. तो कधी गुरुग्राममधील ऑफिसमधील लोकांना शिव्या घालायचा, तर कधी तो गुरुग्राममध्ये ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता त्या घर मालकाला शिव्या घालायचा. कधी नाश्ता सेंटरवरती, कधी मित्रांबरोबर. हार्दिकचा प्रत्येक व्हिडिओमध्ये एक शब्द असायचा, लाईफमध्ये पुढे काही चांगलं होईल की नाही. आणि त्याच दरम्यान त्याचं पुण्यामधील मुलीबरोबर बोलणं चालू झालं, पण तेही अचानक बंद झालं. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करू लागला. त्यामुळेच तर आई आणि बहिणीने त्याला सांगितलं होतं, तू करिअरकडे लक्ष दे, अशा फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नको. आई आणि बहिणीने सांगितलेली साधी गोष्ट हार्दिकला जणू कोणी टॉर्चर करते असं वाटू लागलं. 6 मार्च 2025चा दिवस होता. या दिवशी हिमांशीची आई म्हणजे निलिमा या नेहमीप्रमाणे ऑफिसवरती गेल्या होत्या. घरी हार्दिक आणि हिमांशी हे दोघे बहीण भावच होते. घरामध्ये असताना काही कारणावरून हिमांशी आणि हार्दिकमध्ये वाद सुरू झाला. बहीण भावामध्ये झालेला वाद एकदम नॉर्मल वाद होता. पण हार्दिकला या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्याने रागाच्या भरामध्ये किचनमधील चाकू घेतला आणि स्वतःची सख्खी बहीण हिमांशीवरती वार करायला सुरुवात केली. हार्दिकने तिच्यावरती 50 वार केले.
कदाचित या घटनेमध्ये हिमांशीचा जागीच मृत्यू झाला असावा, पण यापेक्षाही भयंकर प्लॅन हार्दिकने केला होता. बहीण हिमांशीला मारल्यानंतर तो घराबाहेर पडला आणि ज्या ठिकाणी आई काम करते त्या ठिकाणी तो गेला. हार्दिक आईच्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये जाऊन तो आईला म्हणाला, आई घरी चल, मी तुझ्यासाठी घरी सरप्राईज आणलंय. आईला देखील मुलाबद्दल आनंद वाटला. सरप्राईज पाहण्यासाठी निलिमा मुलगा हार्दिक सोबत घरी निघाल्या. घरी आल्यानंतर निलिमा यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की घरामध्ये सर्वच जागेवरती रक्त पसरलं होतं. भिंतीवरती, बेडरूममध्ये सर्वच जागेवर रक्ताचे डाग होते. त्यामुळे त्या घाबरून घराच्या आतमध्ये धावत आल्या आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आयुष्यामधील सर्वात भयंकर दृश्य दिसलं. हिमांशी बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळली होती. मुलीची अशी अवस्था पाहून आईच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आई तात्काळ हिमांशीजवळ धावत गेली. तिला हलवलं, उठवण्याचा प्रयत्न केला, पण हिमांशी या जगात नव्हती. तिने जीव अगोदरच सोडला होता. आणि त्याच दरम्यान आईला काही कळण्याच्या अगोदरच हार्दिकने स्वतःजवळचा चाकू काढला आणि स्वतःच्याच आईवरती वार करायला सुरुवात केली. हार्दिकने 3 ते 4 वार आईवरती केले होते. आई जोरजोरात ओरडू लागल्या. आई ओरडती म्हणून हार्दिकने तिथून पळ काढला, आपली कार घेतली आणि तिथून तो निघून गेला. निलिमा यांचा आवाज ऐकून शेजारचे लोक धावत आले. घरामधील अवस्था पाहून दोघांनाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हिमांशीचा जीव तर गेला, आई मात्र वाचली. पोलिसांनी तपास चालू केला आणि हे सर्व कोणी केलं त्याचाही ठावठिकाणा लागला. हार्दिकला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी हार्दिकला विचारलं, तू तुझ्या बहिणीला का मारलं? हार्दिककडं उत्तर द्यायला काहीच नव्हतं. पण पोलिसांनी जेव्हा विचारलं, तू आईला का मारलं, त्यावेळेस हार्दिकने उत्तर दिलं, बहिणीला मारल्याच्या आरोपामध्ये मला जेल होणार, मग अशामध्ये आई एकटीच बाहेर राहणार, म्हणून तिलाही मारलं. जिच्यासोबत हार्दिकने लहानपण घालवलं, जिच्यावरती तो सर्वात जास्त प्रेम करायचा असं म्हणायचा, तिचाच जीव घेतला. ज्या आईने लहानपणापासून संघर्ष करून मोठं केलं त्या आईवरती चाकूने वार केले. ही घटना एक गोष्ट सांगते, कधी कधी माणसाला संपवण्यासाठी बाहेरचा शत्रू लागत नाही, त्याच्या आतमध्ये वाढत जाणारा राग, निराशा, अहंकार आणि चुकीची विचारसरणी त्याला संपवते. म्हणून म्हणतात ना, माणसाचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून त्याची विचारसरणी आहे. आणि हार्दिक बरोबरही तेच घडलं. अगोदर जॉबमध्ये डिप्रेशन, बाहेर राहणं, बाहेरचं वातावरण, जीवनामध्ये नेहमी एकच गोष्ट बोलणं, सक्सेस मिळत नाही. घरी राहिल्यानंतर आई आणि बहिणीचं बोलणं, या सर्व गोष्टीचा परिणाम हार्दिकच्या डोक्यावरती झाला होता.